मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। निवडणूक आता सुरू झालेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळे नेते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत। यावरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या या तीनही पक्षामध्ये नेमकं काय चाललंय जाणून घेऊयात याच व्हिडिओच्या माध्यमातून। मंडळी, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी निवडणुका आलेल्या आहेत त्यावेळी भारतीय जनता पक्षाने आपला रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे। मात्र केंद्रात सत्तेत भारतीय जनता पक्ष असल्याने या ठिकाणी खाली कोणाचंही चालत नाही। आता हे वारंवार शिंदेंचे जवळचे नेते आता बोलून दाखवत आहेत। जळगावचे या ठिकाणी गुलाबराव पाटील असतील, अब्दुल सत्तार असतील, नरेंद्र भोंडेकर असतील, त्याचबरोबर ती भरत गोगावले या चार मातब्बर नेत्यांच्या नंतर पुन्हा एक आमदार खरं बोलून गेलेला आहे। यामध्ये नेमकं काय काय घडतंय जाणून घेऊया। सुरुवात रायगड जिल्ह्यामधून झाली। या ठिकाणी सुनील तटकरेंच्या विरुद्ध भरत गोगावले यांनी रान पेटवले। मात्र या ठिकाणी शिंदेंची भेट घेतल्यानंतर भरत गोगावलेला साईड कॉर्नर करत या ठिकाणी राष्ट्रवादीच्या ताब्यात ही जागा दिली आणि अनिकेत तटकरे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली। तर जळगावची जागा ही आरक्षित सोडल्याने गुलाबराव पाटलांच्या स्वप्नांवरती पाणी फिरलेलं आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने आपलाच जलवा सगळीकडे कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वात जास्त जागा भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतलेल्या आहेत। शिंदेंच्या आमदाराचा उमेदवारी अर्ज ठाण्यामध्ये भरला। यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आणि त्यांच्याच पक्षातील म्हणजेच भाजपचे या 9 आमदारांची दांडी बरंच काही बोलून जाते। एकनाथ शिंदे यांच्या जवळचे रवींद्र फाटक आहेत। मात्र त्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार, नेता, नगरसेवक उपलब्ध नव्हता। तर मंडळी, संजय गायकवाड यांनी बरंच काही या ठिकाणी बोललेलं आहे। संजय गायकवाड हे नेहमीच वादात असतात आणि भारतीय जनता पक्षाने संजय गायकवाड यांना कशा पद्धतीचं टार्गेट केलेलं आहे त्यांनी खुद्द बोलून दाखवलेलं आहे। अब्दुल सत्तार यांनी म्हटल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतपासून सर्व काही भाजपलाच हवं आहे आणि ग्रामीण भागातील राजकारण हेच पक्षाचं मुंडकं असतं आणि ते छाटण्याचं काम जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। शिंदे असं काय दबावात आहे की ते भारतीय जनता पक्षाच्या पुढे काही बोलताना दिसत नाहीत। अब्दुल सत्तार यांनी असं म्हटल्यानंतर त्यांना बोलून खडे बोल सुनावलेत। तर संजय गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे, आमच्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना पोलिसांनी मारलं तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। म्हणजे हे सर्व काही साटलोट सुरू आहे। याच मिठीत जीव गुदमरतोय असं काही आता म्हणायची वेळ आलेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कितीही जवळ दाखवत असले तरी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दिल्लीतून हलतात। अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी वारंवार होतात। उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी समोर ठेवल्या होत्या, मात्र आता त्या बाजूला केल्या जात आहेत। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आपला हुकमी एक्का असलेले नेते बाहेर काढतात आणि वेळोवेळी असं दाखवून देतात की एकनाथ शिंदेंची गरज नाही। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाकडे असलेलं अर्थ खातं अजूनही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवलेलं आहे। ज्या पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षावरती ताबा मिळवला आहे त्याच पद्धतीने ताबा मिळवण्याचं काम सध्या शिवसेनेवरती सुरू आहे आणि याच गोष्टीमुळे आता शिंदेंचे ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार सर्व काही खरं बोलू लागलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येत असताना मी ठाकरेंची साथ सोडली, मात्र बऱ्याच गोष्टी आता उलटं फिरताना दिसत आहेत। एकीकडे दबावाचं राजकारण एकनाथ शिंदे यांच्या पक्षावरती सुरू असल्याचं वारंवार दिसतंय। मंडळी, या ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला असो किंवा काही असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर ती एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांना बाजूला करण्याचा प्रयत्न वारंवार समोर येताना दिसत आहे। सध्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची मिठी यामध्ये जीव गुदमरतोय का, यांना वेगळं व्हायचंय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।